पाठ लावली खांबाला. खांबाला पाठ लावून ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली. ज्या खांबाला पाठ लावली त्याचं मंदिर आहे. ज्याच्याकडं तोंड केले त्याचं काय होईल? काय होईल? अहो माऊलीच होता ना तुम्ही. विठ्ठल या नामधारकांचा जर ठसा पाहायचा असेल, म्हैसी पुत्र मुखे बोलबणे श्रुती, चालबणे भिंती बैसोनिया, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्तीजीवी. म्हणजे नामधारकाची कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम शक्ती आहे. ते काही करू शकतात. लक्षात ठेवा, नामधारक आहे ते. रामप्रभू सीतेचा शोध करत करत दक्षिण तीरावर आले आणि आता सीतेचा शोध लागला. हनुमंतरायाने शोधून आता पलीकडे जायचंय, सेतू बांधायचा आहे. मग सेतू बांधताना नळ आणि नीळ दोन इंजिनियर होते. त्यांना समुद्रात दगड तरण्याची ताकद कला होती. त्यांच्या कलेनं ते तरायला लागले. पण ते लांब लांब जाऊ लागले. लाट आली की लांब जायचे. मग या सगळ्यामध्ये एक हुशार होता, खेळिया माझी हनुमे आशा ना. आणि मग त्या नळनेळा सांगितलं, प्रभू रामचंद्राचे चरण पकडा आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन या. हनुमंतरायाने एका दगडावर रा लिहिलं आणि दुसऱ्या दगडावर म लिहिलं. दोन जोडले, सेतू तयार झाला.